आज सकाळी 7 वाजता आम्ही चाललेलो आयतोडे बुद्रुकला नारायण मिस्त्रींनी मी फरशी बसवण्यासाठी. मिस्त्रींचा आज माणूस सुट्टीवर असल्यामुळे आज मला 2-3 तास मदत करण्यासाठी यायला सांगितलेलं. त्यामुळे मी आज मिस्त्रींच्या बरोबर आलेलो आहे. त्यानंतरनं आम्ही गावामध्ये पोचलो. त्यानंतरनं आम्ही जिथे फरशी बसवतात त्या घरामध्ये आम्ही पोचलो आणि फरशी बसवायचं काम चालू केलेलं आहे. ह्या बादलीमध्ये सिमेंट पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं अशा पद्धतीनं फरशी बसवून घ्यायची झालेली आहे. बादलीमध्ये सिमेंट पाणी घेतलेलं आहे आणि काठीनं सिमेंटचा गट्टा होऊ नये म्हणून असं ढवळायला लागते. त्यानंतरनं खाली वाळू ओतलेले फरशी कटिंग करण्यासाठी आणि पाण्याची टाकी ठेवलेले. हे बंगल्याचे मालक आहेत. असं थाटात आईस्क्रीम खायला लागली ती आणि बऱ्यापैकी या खोलीतली फरशी बसवून झालेली आहे. मिस्त्रीला बघल तेव्हा सारखा राग येतोय, त्यामुळे सारखा हातोडा आपटतोय फरशीवर. अशी 1 नंबर फरशी बसवणारा मिस्त्री म्हणजे बेळगावचा नारायण मिस्त्रीच. विशेष हार्ड. शाळेला किती वेळा आहे तुम्ही? शाळेला किती वेळा आहे? दुसरीला आहे. म्हणजे शाळेला किती वेळा आहे? 5वीला जाणार. पुढच्या वर्षी 4थीला जाणार. आता 5वीला जाणार आणि त्याच्या पुढच्या वर्षी 4थीला. 6वीला जाणार वे. 4थीला. हां टेप घेतला का? टेप मिस्त्री आणि काय राहिले? पेन्सिल आहे का? आईस्क्रीम द्या की आम्हाला. मोठं आईस्क्रीम आणले की. आणि आईस्क्रीम खायला नाही. मिस्त्रीने आईस्क्रीम दिलं नाही बरं का. मिस्त्रीने आईस्क्रीम दिलं नाही म्हणजे होय बरं काय. नाव काय तुझं? देत नाही बाबा. नाव काय? मोठा माणूस. मार्किंग करून घेऊन आता कटिंग करायचं आलं का? एकदम टॉपचे मिस्त्री आहेत. करायचं बाबा, काम केलं पाहिजे. तर काय सोडा. मी आयतोडे बुद्रुकमध्ये कामावर आलेला आहे. हे मिस्त्री आहेत, आपण मागं बघू शकतोय. आणि हे मालकांचं पोरग आहे. हे मालकांचं पोरग आईस्क्रीम खायला आलं आहे, पण आम्हाला काय आईस्क्रीमच देणं झालं आहे. आईस्क्रीम नाही मोठा आले खाली हाक मारला.